नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज मी बनवणार आहे करंजी। सो त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। पाऊण वाटी बारीक रवा, 2 वाटी किसलेला खोबरा, काजू, बदाम, वेलची पूड, जायफळ पूड आणि खसखस आणि 1 वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे। त्यासाठी मी आता कढई गॅसवर ठेवलेली आहे। कढईमध्ये पोहे खाण्याचा 3 चमचे तूप मी या ठिकाणी घेतलेला आहे। त्या कढईमध्ये आता मी रवा भाजून घेणार आहे। बारीक रवा या ठिकाणी मी वापरलेला आहे। शक्यतो बारीक रवाच वापरा, जाड रवा वापरू नका। रवा मी 10 मिनिट भाजून घेतलेला होता तुपामध्ये। लो फ्लेम वरतीच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। आता हा रवा मी एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि त्याच कढईमध्ये मी आता 2 वाटी खोबरं किसून घेतलेलं होतं, ते मी या ठिकाणी भाजून घेणार आहे। त्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे। खोबरं फार जास्त वेळ भाजायचं नाही आहे, थोडाच वेळ इथे भाजून घ्यायचा आहे। खोबरं भाजून झाल्यानंतर त्याच भांड्यात मी खोबरं काढून घेतलं होतं, ज्या भांड्यात मी रवा काढला होता। आता या ठिकाणी मी कढईमध्ये काजू आणि बदाम भाजून घेणार आहे थोडंसं तुपामध्ये, आणि त्यामध्येच मी खसखस सुद्धा भाजून घेतली होती। फार जास्त भाजायचे नाही आहेत। हे सर्व मी एकत्र करून घेतलं होतं। आता यात मी जायफळची पूड, वेलची पूड हे मिक्स करून घेत आहे आणि यामध्ये 1 वाटी बारीक पिठी साखर मी घातलेली आहे। पूर्णच साखर या ठिकाणी मी वापरली होती। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण या ठिकाणी रेडी झालेलं आहे। आता पारीची तयारी मी करून घेणार आहे। पारीसाठी लागणारं साहित्य या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी मी 1.5 वाटी मैदा घेतलेला होता। या वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तांदळाचं पीठ मी त्या ठिकाणी घेतलेलं होतं। इथं मी बारीक रवा घेतलेला होता 1 वाटी आणि चिमटीभर मीठ। फार जास्त मीठ घालायचं नाही आहे। आणि या मिश्रणामध्ये तूप गरम करूनच घालायचं आहे। 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर हे मिश्रणात तूप घालून घ्यायचं आहे। मी 3 चमचे तूप या ठिकाणी टाकलेलं होतं। या मिश्रणाला फार पातळ बनवायचं नाही आहे। अशा प्रकारे या मिश्रणाला ठेवायचं आहे। हे मिश्रण पातळ करायचं नाही आहे। आता मैदा भिजवताना मी या ठिकाणी दुधाचा वापर करणार आहे। मैदा मी पाण्याने भिजवणार नाही आहे। दूध मी या ठिकाणी थोडं थोडं घालून मैदा भिजवणार आहे।
अशा प्रकारे तुम्हाला गोळा तयार करून घ्यायचा आहे मैद्याचा। आता हे मिश्रण मी 15 मिनिटं साईडला झाकून ठेवणार आहे। फार कडक मी या ठिकाणी भिजवलेलं नाही आहे आणि फार पातळही नाही भिजवलेलं। आता यातला मी एक छोटा गोळा काढून घेणार आहे। याची एक मोठी पोळी मी या ठिकाणी लाटणार आहे। पारी लाटून घेण्यासाठी मैद्याचा वापर मी या ठिकाणी करणार आहे। थोडा मैदा लावून घ्यायचा त्या पारीला। जशी पोळी आपण बनवतो तशा प्रकारे मी इथे पोळी करून घेतलेली आहे। आता या पोळीवर मी कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ हे जे मिश्रण मी तयार करून घेतलं होतं ते या ठिकाणी मी लावत आहे। पूर्ण लावून घ्यायचं आहे सगळीकडे आणि थोडासा मैदा मी या ठिकाणी वरून टाकणार आहे, सुका मैदा। आणि आता या पोळीचा मी रोल करून घेणार आहे। अशा प्रकारे रोल करून घेणार आहे। रोल बनवून झालेला आहे, त्याला छान पॅक करायचे आहे आणि अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे पीस तयार करून घेणार आहे। यामुळे करंजीच्या वरच्या कव्हरला खूप छान लेयर येतात। आता मी त्याची छोटी पुरी लाटून घेतली आहे। अशा प्रकारे त्याची थिकनेस ठेवायची आहे, फार जाडही नको आणि फार पातळही नको। अशा प्रकारे मी 2 ते 3 पुऱ्या इथे मी करून घेणार आहे। पुऱ्या इथे लाटून झालेल्या आहेत। आता मी या ठिकाणी मिश्रण भरणार आहे। थोडं थोडं मिश्रण मी भरत आहे। या पुरीला मी आजूबाजूने दूध लावून घेणार आहे। अशा प्रकारे मी तिला फोल्ड करून घेतली आहे। तिला छान प्रेस करून घ्यायची आहे की जेणेकरून ती तेलामध्ये फ्राय करायला घेतल्यावर फुटणार नाही। आता यावर मी थोडं डिझाइन करून घेत आहे। अशा प्रकारे
तुम्ही बघू शकता छान डिझाईन आलेली आहे। अशा प्रकारे मी 2 करंज्या इथे तयार करून घेतल्या। या ठिकाणी तुम्ही साच्याचा वापर सुद्धा करू शकता। माझ्याकडे साचा नव्हता म्हणून मी हातानेच बनवत आहे। मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये मी आता एक एक करंजी फ्राय करून घेत आहे। कमी फ्लेमवरच मी तळून घेतलेले आहे करंजी। अशा प्रकारे मी सर्व करंज्या तळून घेतलेल्या होत्या। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक यू।